जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण बनायचं असेल तर ही खूप उत्तम आणि प्रभावी सेवा आहे। खूप चांगलं असेल तर असं समजून जा की तुमचे कर्म खूप चांगले होते पूर्वीचे, आणि जर तुम्ही खूप दुःखातून जात असाल तर असं समजा की तुमचे जे वाईट कर्म होते ते पहिल्यांदा संपायला लागलेले आहेत। म्हणजे शंभोग तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद घेऊन येणार आहेत, की जेणेकरून त्यांनी पहिल्यांदा दुःख पाठवून दिलं आणि तुमच्या कर्माचे जे वाईट भोग होते ते भोग लवकर संपून तुम्हाला लवकरच सुखाचे सोहळे करण्यासाठी सक्षम बनवत आहेत। शंभोंना काय अर्पण करतो यापेक्षा शंभोंना ते कोणत्या भावाने अर्पण करतो हे खूप महत्वाचं आहे। तूप खाल्लं की रूप येत नाही असं म्हणतात, त्यामुळे सेवा केल्या की लगेच त्याचा मेवा खायला भेटत नाही। पण जगाकडे जर त्या आपण व्यक्त केल्या तर जग रडत ऐकतं आणि बाहेर हसत सांगतं। जे ज्याला जगाने नाकारलं ते शंभोंनी स्वीकारलं। श्री स्वामी समर्थ। दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते। मैत्रिणींनो, श्रावण सोमवार पहिला सोमवार झाला, दुसरा सोमवार झाला, आता येणारा आपला तिसरा श्रावण सोमवार आहे। तर बऱ्याच जणांकडून म्हणजे पहिल्या 2 श्रावणाचं व्रत करणं राहून गेलेलं असेल तर आवर्जून त्यांनी तिसऱ्या सोमवारपासून केलं तरी काही हरकत नाही, कारण काहीतरी सेवा आपल्याकडनं शंभोंसाठी घडते। त्यामुळं म्हणजे आधीचे 2 स्किप झाले किंवा आधीचे माझे 2 काही कारणांमुळे सोमवार गेले तर आता तिसऱ्या सोमवारपासून करू का नको करू अशा मनात बऱ्याचशा वेळेस आपल्याला शंका येतात। तर कुठलीही शंका मनात न आणता काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला शंभोंप्रती अर्पण करायची आहे, कारण यावर्षी 4 सोमवार आलेले आहेत। 2 तुमचे स्किप झालेले असतील तर तुम्हाला आवर्जून 2 सोमवारचं व्रत तुम्हाला करता येतं। तर आवर्जून तुम्ही तिसऱ्या सोमवारी व्रताला सुरुवात केली तरीही चालतं। आणि त्यासोबतच जर कुणाची म्हणजे तुम्ही व्रत उपवास वगैरे केलेला आहे परंतु तुमची शिवमुठ अर्पण करायची राहून गेलेली असेल, पहिली शिवमुठी तांदूळाची होती आणि दुसरी शिवमुठी तिळाची होती, शिवमुठ तुमच्या अर्पण करायच्या राहिल्या असतील तर आवर्जून तुम्ही तिसऱ्या सोमवारी जरी अर्पण केल्या तरी काहीच हरकत नाही। प्रत्येक धान्य प्रत्येक जिन्नस शंभोंना जेव्हा अर्पण करतो त्यामागे काही आध्यात्मिक कारण असतात आणि त्यामधून जी फलश्रुती प्राप्त होती ती वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला अनुभवायला मिळते। त्यामुळे आवर्जून तुमच्या जर शिवमुठ राहिलेले असतील तर आवर्जून तुम्ही तिसऱ्या सोमवारी अर्पण करू शकता। तिसऱ्या श्रावण सोमवारची मूठ कोणती तर तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला हिरवे मूग शंभोंना अर्पण करायचे। तर हे हिरवे मूग आपण कसे अर्पण करायचे, कधी अर्पण करायचे त्याबद्दल थोडक्यात मी माहिती सांगते। आता प्रत्येक जण सोमवारचं व्रत करतं असं नाही, बरेच जण नवखे असतात, त्यांना माहिती नसते, तर अशा वेळेस त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात, त्यांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला असतो। आपण अशा पद्धतीने व्रत केलं तर काय, आपण अशी शिवमुठ वाहिली तर काय, असे अनेक प्रश्न येतात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं त्या सेवाच राहून जातात। तर अशा मनात कुठल्याही शंका राहू नये आणि जर कुणाच्या मनात शंका असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला श्रावण सोमवारी म्हणजे 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी लवकर उठायचे, आपली रेग्युलरची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला शंभोंना अभिषेक घालायचे। शक्य असेल तर तुम्ही रुद्राभिषेक घ्या। जर तुम्ही आधीपासून जर शिवमुठ अर्पण करत असाल तर यावर्षी पहिल्यांदाच तुम्हाला रुद्राभिषेक करायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही करा, कारण श्रावणामध्ये एक तरी रुद्राभिषेक आपल्या घरात व्हायला हवा, कारण रुद्राभिषेकाचे अनन्यसाधारण महत्त्व या सेवेचं आहे। या सेवेमुळे आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख समाधान समृद्धी मिळते। एकाच कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला रुद्राभिषेक करायचा नसतो, तर जे सांसारिक सुख आहेत ती सगळ्या प्रकारची सुख आपल्या घरात येतात, ती सगळ्या प्रकारची सुख आपल्याला उपभोगता येतात। हे या रुद्र अभिषेकामागचं महत्त्वाचं कारण आहे। त्यामुळे जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण बनायचं असेल तर ही खूप उत्तम आणि प्रभावी सेवा आहे। फक्त रुद्राभिषेकाने आपल्याला विशिष्ट गोष्ट प्राप्त होते असं नाही, तर सगळी सुख आपल्याला प्राप्त होतात। त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता सुद्धा राहत नाही, आपल्या घरात काही कलह असतील तर ते कलह सुद्धा होत नाहीत। म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व या सेवेला आहे आणि श्रावणामध्ये विशेष याला महत्त्व आहे, कारण श्रावण हा पूर्ण महिना भगवान शंभोंना समर्पित महिना आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये आपण ज्या काही शंभोच्या सेवा करतो तर त्या सेवा अधिक फलदायी होतात आणि शंभोंना त्या पूर्णतः अर्पण केल्या जातात। त्यामुळे आवर्जून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रुद्राभिषेक करा आणि ज्यांना शक्य नाही फक्त शिवमुठ अर्पण करायची, नवखे आहेत त्यांना काहीच माहिती नाही तर त्यांनी फक्त शंभोंना साध्या पाण्याने अभिषेक केला तरीही चालतं। म्हणजे शंभोंना खूप काही द्यावं लागतं असं नाही, कारण जे स्वतः स्मशानवासी आहेत, ज्यांनी स्वतः अंगावरती वस्त्र सुद्धा धारण केलेलं नाही, ज्यांच्या अंगावरती कुठल्याच प्रकारचे दागदागिने नाहीत, सगळ्या मोहापासून
लांब जाऊन ते कैलासावरती विराजलेले आहेत. तर अशा शंभोंना आपण काय देणार? आणि ज्या शंभोंनीच आपल्याला लाख मोलाचं आयुष्य दिलेलं आहे, त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कर्मभागानुसार प्रत्येकाला सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत. मग ते आपल्या कर्माचे भोग. काही जणांना असं वाटत असेल की नाही, माझ्या आयुष्यात खूप दुःख आहे, तर ते दुःख आपल्या कर्माचीच शिदोरी आहे. त्यामुळं म्हणजे देवाने आपलं वाईट केलेलं नाही, तर आपल्या कर्माची शिदोरी जी चालत आलेली आहे, त्या कर्माचे भोग आपण भोगतोय. त्यामुळं जर खूप चांगलं असेल तर असं समजून जा की तुमचे कर्म खूप चांगले होते पूर्वीचे. आणि जर तुम्ही खूप दुःखातून जात असाल तर असं समजा की तुमचे जे वाईट कर्म होते ते पहिल्यांदा संपायला लागलेले आहेत. म्हणजे शंभो तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच आनंद घेऊन येणार आहेत, की जेणेकरून त्यांनी पहिल्यांदा दुःख पाठवून दिलं आणि तुमच्या कर्माचे जे वाईट भोग होते ते भोग लवकर संपून तुम्हाला लवकरच सुखाचे सोहळे करण्यासाठी सक्षम बनवत आहेत. त्यामुळं कुठल्याही मनामध्ये शंका, कुठल्याही मनामध्ये खेद न मानता आपल्याला शंभोंच्या सेवेत राहायचे. आणि विशेष करून श्रावणातली सेवा म्हटल्याने आणखीन जास्त महत्वाची मानली जाते. त्यामुळं तुम्ही शंभोंना काय अर्पण करतो यापेक्षा शंभोंना ते कोणत्या भावाने अर्पण करतो हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शंभोंना कुठल्याही गोष्टी आपण अर्पण करू शकला नाही तरी मनात कुठलाही खेद आणू नका. तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरी सुद्धा शंभोंना तो खूप प्रिय आहे. आणि त्या अभिषेकाचं फळ सुद्धा अनन्य पटीमध्ये ते आपल्याला देतात. फक्त कधी देतात ते योग्य वेळ आल्यानंतर देतात. त्यामुळं त्या योग्य वेळेची वाट पाहायची आहे आपल्याला. म्हणजे तूप खाल्लं की रूप येत नाही असं म्हणतात. त्यामुळे सेवा केल्या की लगेच त्याचा मेवा खायला भेटत नाही, तर ती योग्य वेळ यावी लागते. ती योग्य वेळ आल्यानंतर शंभो तुम्हाला भरभरून देतात, त्यात तिळमात्री शंका नाही. तर मैत्रिणींनो, तर आपल्याला जर तुमच्याकडे पंचामृत असेल तर तुम्ही आता पंचामृत म्हणजे काय? तर पंचामृत म्हणजे गाईचं दूध. आता गाईचं दूध आपल्याला सगळ्यांनाच भेटतं असं नाही. शहरामध्ये गाईचं दूध आपल्याला भेटणं अवघड आहे. त्यामुळे जे काही आपण वरव्याचं दूध असो किंवा तुम्ही पॉकेटचं दूध घेत असाल तर पॉकेटचं दूध असो, ते आपल्याला कच्चं घ्यायचं आहे न तापवता. त्यामध्ये थोडंसं दही टाकायचं, त्यामध्ये थोडंसं मध टाकायचं आहे, त्यात साखर टाकायची आणि त्यात थोडंसं तूप टाकायचं. हे 5 जिन्नस जेव्हा आपण एकत्र करतो तर त्याला आपण पंचामृत म्हणतो. हे तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे पहिल्यांदा दूध, नंतर तूप, नंतर दही या पद्धतीनं एकेकाचा अभिषेक शंभोवरती केला तरी चालतो. आणि तुम्हाला हे सगळे जिन्नस वेगवेगळ्या पद्धतीनं नाही शंभोला अर्पण करायचे, ते एकत्र करून करायचे, तर त्याला आपण पंचामृत म्हणतो. तर त्या पंचामृताने आपल्याला शंभोंना पहिल्यांदा अभिषेक घालून घ्यायचा आहे, स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने शंभोंना अभिषेक घालायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना सुद्धा अभिषेक घालायचा आहे. आता प्रत्येक वेळेस कुठलीही सेवा म्हटली, कुठलीही पूजा म्हटली की गणपती बाप्पांचं पहिल्यांदा अधिष्ठान असतं. पहिली पूजा ही बाप्पांची असते. त्यामुळं मी थोडंसं सांगायचं स्किप केलं, परंतु जे नवखे आहेत त्यांनी मग डिरेक्टली शंभोंना स्नान घालतील म्हणून मला परत सांगावंसं वाटतं. तर पहिल्यांदा आपल्याला बाप्पांना स्नान घालायचंय, बाप्पांना अभिषेक घालायचंय. तर बाप्पांना अभिषेक घालताना आपल्याला ओम गम गणपते नमः या मंत्राचं पठण करत आपल्याला बाप्पांना स्नान घालायचे. आणि मग थोडेसे तांदूळ आणि त्यावरती थोडेसं हळद कुंकू टाकून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पा स्थानापन्न करायचे. मग ते तुम्ही सुपारीच्या स्वरूपात स्थानापन्न करा किंवा तुमच्या देवघरातली गणपतीची मूर्ती घेऊन ठेवली तरीही चालतं. आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यानंतर मग ज्या पद्धतीने मी शंभोंना स्नान घालायचं सांगितलं तर त्या पद्धतीने मग नंतर शंभोंना स्नान घालायचे. आणि ज्या ठिकाणी मग आता गणपती बाप्पांच्याच बाजूला आपल्याला शंभोंना स्थानापन्न करायचंय त्या ठिकाणी तुम्ही एक बेलपत्र ठेवा आणि त्यावरती शंभोंना स्थानापन्न करा. बेलपत्रामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. बेलपत्र हे शंभोंना खूप प्रिय आहे. जर तुम्हाला बेलाचं फळ भेटलं तरी अतिउत्तम, आणि बेलाचं फळ भेटलं नाही तर बेल पान भेटलं तरी खूप चांगलं. तर शंभोंना ठेवण्याच्या जागी त्या जागेवरती ती जागा शुद्ध करण्यासाठी ते बेलपत्र आपल्याला ठेवायचे. आणि बेलपत्र म्हणजे बेलालाही 3च पानं असतात. आता 5 पानाचं पण मिळतं, पण मुख्यतः बेलाचे 3 पानं आपण शंभोंना अर्पण करत असतो. तर ते 3 पानं काय दर्शवतात? तर शंभोंचे त्रिनेत्र दर्शवतात. त्यासोबतच ब्रह्म, विष्णू, महेश्वर या तिघांचं प्रतीक म्हणून बेलपत्र आपण शंभोंना अर्पण करत असतो. आता ह्या बेलपत्राबद्दलच्या पण आख्यायिका वेगवेगळ्या आहेत. आता तो आपला विषय आताचा नाहीये, त्यामुळं मी तुम्हाला निश्चितच याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. तर आपल्याला पहिल्यांदा बेलपत्र ठेवून त्यावरती शंभोंना स्थानापन्न करायचे. मग त्यानंतर शंभोंना आपण जे काही आपल्या घरात अत्तर असेल ते अत्तर लावून घ्यायचे. ते अत्तर लावून मग त्यांना भस्म लावून घ्यायचे. जर तुमच्याकडे पिवळं चंदन किंवा लाल चंदन कुठलेही चंदन असेल तर ते चंदन शंभोंना लावून घ्यायचे. आणि त्यानंतर मग वस्त्र त्यांना अर्पण करायचे. आता वस्त्र कसे? तर हे
हळदी कुंकाने लेपलेले नसावेत, तर पांढरे शुभ्र असावेत. तर ते पांढरे शुभ्र आपण वस्त्र शंभूंना घालायची असतात. आता काही वेळेस जानवं सुद्धा म्हणजे दोऱ्याच्या स्वरूपात जानवं घातल्या जातं, परंतु पुरुष जेव्हा रुद्राभिषेक करतात तर त्यावेळेस किंवा पुरुष जेव्हा शंभूंचं पूजन करतात तर त्यावेळेस त्यांनी जानवं घातलं तर चालतं, पण स्त्रियांनी शंभूंना जानवं घालायचं नसतं. त्यामुळे जानवं टाळायचंय आणि फक्त वस्त्र टाकायचे. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळ अर्पण करा. आणि त्यानंतर जर तुम्ही 108 बेलपत्र वाहत असाल दरवर्षीप्रमाणे तर 108 बेलपत्र वाहा. आणि 108 बेलपत्र नसतील तर तुमच्याकडे तुम्हाला जेवढे मिळाले तेवढे बेलपत्र शंभूंना अर्पण करा. आणि त्यानंतर मग आपल्याला शंभूंना शिवमूठ अर्पण करायची आहे. तिसऱ्या सोमवारची शिवमूठ कोणती आहे तर हिरवे मूग. तर हे हिरवे मूग आपल्याला थोडेसे ओले करून घ्यायचे आणि आपल्याला या पद्धतीने टाकायचे. आता काही भागात या पद्धतीने सुद्धा टाकतात. आता तुमच्या भागात कुठल्या पद्धतीने टाकतात त्या पद्धतीने तुम्ही शिवमूठ अर्पण करा. तर काही जण म्हणजे शिवमूठ जेव्हा अर्पण करतो तर म्हणजे आपण मी तरी प्लेटातच ओलं करून घेते आणि नंतर ती शिवमूठ अर्पण करते. तर बऱ्याच भागामध्ये किंवा बऱ्याच बायका या शिवमूठ अर्पण करताना मुठीमध्ये शिवमूठ घेतात आणि वरून पाणी टाकतात आणि त्या पद्धतीनं ती ओली करून शंभूंना अर्पण करतात. कारण कुठलंही जिन्नस हे शंभूंना ओलं करून अर्पण करायचं असतं, कोरडं करत नसतात. आणि स्पेशली शिवमूठ तर आपल्याला कोरडी अर्पण करायचीच नसते. त्यामुळं ती थोडीशी ओली करून आपल्याला हिरवे मूग 3 वेळेस ही शिवमूठ अर्पण करायची आहे. पहिल्या वेळेस 1 मूठ अर्पण करायची, दुसऱ्या वेळेस 1 मूठ अर्पण करायची आणि तिसऱ्या वेळेस 1 मूठ अर्पण करायची. आणि ही शिवमूठ अर्पण करताना मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला मंत्र म्हणायचा हे सांगितलेलंच आहे, त्याच्यामुळे आता काही रिपीट करणार नाही. आणि जर तुम्हाला मंत्र कुठला म्हणायचा नसेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही शंभूंना विनंती करायची की माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी आरोग्य नांदू दे, या पलीकडे मला काहीही नको. कारण जेव्हा आपण ह्या गोष्टी मागतो तर या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी, मग भौतिक सुख असो कुठल्याही प्रकारचं सुख असो, ती सगळी सुख या गोष्टीमध्ये सामावली जातात. त्यामुळं फक्त शंभूंना आपल्याला आरोग्य मागायचंय, सुख समाधान समृद्धी आपल्या घरात नित्य नांदावी म्हणून म्हणायचंय. तर शंभू भरभरून तुम्हाला देतील. तुम्हाला पर्टिक्युलर एखाद्या कामासाठी तुम्हाला काही मागायचं असेल तर ती सुद्धा मागायची वेळ नाही. कारण शंभू हे आपले पिता आहेत, आपले वडील आहेत आणि वडिलांना आपल्या बाळाच्या मनातलं दुःख काय आहे, काय वेदना आहेत या सांगण्याची गरज नाही, मला तरी असं वाटतं. पण एक वेळ अशी येते की काही वेळेस आपल्याला त्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. कारण जगाकडे जर त्या आपण व्यक्त केल्या तर जग रडत ऐकतं आणि बाहेर हसत सांगतं. त्या जगाकडे रडत न सांगता तुम्ही शंभूंकडे जर रडत सांगितलं तर न रडता जरी सांगितलं तरी सुद्धा त्या गोष्टी शंभूंना कळतात आणि त्या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला परिपूर्ण शंभू बनवतात. तुमच्या आयुष्यामध्ये कसलीच उणीव शंभू येऊ देत नाहीत, हे मात्र सत्य आहे. त्यामुळं आपण कुठं शरण जायचंय, आपण आपलं दुःख कुणापुढं मांडायचंय, तर ही गोष्ट जाणून जर आपण शंभूंपुढे आपलं सगळं दुःख व्यक्त केलं, आपलं सुख व्यक्त केलं तर निश्चित तुम्हाला आधार द्यायला शंभू निश्चित येतात. तुम्हाला दुसऱ्या इतर कुणाचीही गरज भासणार नाही. कारण ज्या ठिकाणी जगत विधाता जे सृष्टीचा निर्माण करणारा आहे, जो त्रिनेत्रधारी आहे, जो आदी आहे, अनंत आहे, अशाला जर आपण आपलं दुःख सांगितलं तर निश्चित त्या दुःखाचं कुठेही हसणं होणार नाही, तर उलट तुमचं दुःख कमी करण्यासाठी शंभू तत्पर उभे असतात. त्यामुळं फक्त आपण एक हाक द्यायला उशीर आहे तर शंभू निश्चित तुमच्या पुढे दत्त म्हणून उभे टाकतात. त्यामुळं काय तुम्हाला म्हणजे दुःख असेल तर तुम्ही ते शंभूंना सांगितलं तरीही चालतं. तर या पद्धतीनं म्हणजे आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. आता ती शिवमूठ अर्पण केल्यानंतर मग तुम्ही फुलं किंवा इतर जिन्नस जसं की गहू तुमचे आधीच्या शिवमूठ अर्पण करायचे राहिलेले असतील, तांदूळ किंवा तीळ, तर ते सुद्धा अर्पण करा. त्यानंतर काळे तीळ तुम्ही शंभूंना अर्पण करू शकता, काळी मिरी तुम्ही अर्पण करू शकता, तुम्ही काळ्या लवंगा 5 अर्पण करू शकता. त्यासोबतच शंभू फक्त आरोग्यच देणारे नाहीत, तर शंभू फक्त मृत्यूचीच देवता नाहीत, तर शंभू हे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती सुद्धा करून देतात. त्यामुळं एक कमळगठ्ठ्याचा मणी आपण म्हणजे कमळाचं फूल आपण शंभूंना अर्पण करू शकत नाही, तर त्यावेळेस आपण एक कमळगठ्ठ्याचा मणी शंभूंना अर्पण करायचा. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये ह्या मणी अर्पण करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे तुम्ही एक कमलगठ्ठ्याचा मणी सुद्धा शंभूंना अर्पण करू शकता. शंभूंना रुद्राक्ष प्रिय आहे, ते रुद्राक्ष तुम्ही अर्पण करा. ज्या ज्या गोष्टी शंभूंना प्रिय आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या घरात अवेलेबल आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता. फक्त शिवमूठच नाही तर जेवढे जिन्नस तुम्हाला अर्पण करता येतात तेवढे जिन्नस तुम्ही अर्पण करू शकता. या पद्धतीने आपल्याला तिसऱ्या सोमवारचं पूजन करायचंय. आणि मग हे पूजन झाल्यानंतर मग शंभूंना नैवेद्य काय द्यायचंय, तुम्ही
फक्त दूध साखरेचा नैवेद्य दिला तरीही ते आनंदाने स्वीकार करतात. तुम्ही खडी साखर ठेवली तरी सुद्धा ते आनंदाने स्वीकार करतात. किंवा फळं जरी कुठलं जे काही घरात फळ आहे ते फळ ठेवलं तरीही चालतं. पण संध्याकाळचं जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा जो काही आपण आपल्या घरात स्वयंपाक बनवलेला आहे ते पूर्ण ताट भरून जरी शंभूंना अर्पण केलं तरीही चालतं. कारण व्रत सोमवारचं आपलं असतं, शंभूंचं नसतं. त्यामुळे शंभूंना पूर्ण ताटभर तुम्ही जेवण केलं किंवा एखादा गोड्याचा पदार्थ करून जरी ठेवला तरीही तो शंभूंना प्रिय आहे. त्यासाठी विशिष्ट असा पदार्थ लागतो अशातला काही भाग नाही. तुम्ही भाव शुद्ध ठेवून शुद्ध मनाने तुम्ही जे काही शंभूंना अर्पण करतात ते सगळं घेतात. कारण ज्या गोष्टी जगाने नाकारल्यात त्या गोष्टी शंभूंनी स्वीकारलेल्या आहेत. जसं धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ जे कुठल्या पूजेमध्ये अर्पण केल्या जात नाही पण ते शंभूंना प्रिय आहे. म्हणजे ज्याला जगाने नाकारलं ते शंभूंनी स्वीकारलं. त्यामुळं मग आपण जर काही जिन्नस म्हणजे भावशुद्ध ठेवून शंभूंना अर्पण केले तर निश्चितच शंभू त्याचा स्वीकार करतात. त्यात तीळ मात्रही शंका नाही. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने आपल्याला 3ऱ्या श्रावण सोमवारचं व्रत पूर्ण करायचं आहे. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी शंभूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.